भक्तांनो, शेगाव दरबारच्या सर्व भाविक भक्तांचे मनापासून स्वागत. भक्तांनो, नागपंचमीच्या दिवशी आपण दरवर्षी नागाची पूजा करतो, दुग्धामृत अर्पण करतो. पण आपण कधी हा विचार केला आहे का की साक्षात परब्रह्म असणाऱ्या आपल्या शेगावच्या रायांनी नागपंचमीच्या पावन मुहूर्तावर मानवाला कोणता सर्वात महान उपदेश दिला होता? जेव्हा शेगावात एका भयंकर विषारी नागाला पाहून लोक भीतीने पळू लागले, हातात काट्या घेऊन त्याला मारण्यासाठी धावले, तेव्हा आपल्या गजानन महाराजांनी त्या क्रूर नागाला शांत करून संपूर्ण मानवजातीला गरजून सांगितले होते, अरे मूर्खांनो, या नागात आणि तुमच्यात एकच परब्रह्म वसलेले आहे. सृष्टीतील प्रत्येक जीवात साक्षात ईश्वर आहे. महाराजांच्या या एकाच वाक्याने गावकऱ्यांचे डोळे उघडले आणि अहिंसेची सर्वभूत ईश्वराची खरी व्याख्या त्यांना समजली. आजच्या या धावपळीच्या युगात जिथे माणूस माणसाचा वैरी बनत चालला आहे, तिथे गजानन महाराजांनी दिलेला हा अद्वैतवाचा आणि ईश्वरी प्रेमाचा महासंदेश आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, वैर आणि मानसिक ताणतणाव क्षणात भस्मसात करू शकतो. नागपंचमीच्या दिवशी महाराजांचा हा संदेश आपल्या आयुष्यात कसा उतरावा आणि मुक्या प्राण्यांमध्ये साक्षात गजानन महाराजांचे दर्शन कसे करावे, आजच्या या विशेष प्रदीर्घ व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत. श्री गजानन विजय ग्रंथातील सर्वात महान तत्वज्ञान, सृष्टीतील प्रत्येक जीवात देव आहे. जर तुम्ही गजानन महाराजांचे सच्चे भक्त असाल आणि नागपंचमीला महाराजांचा खरा आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता, तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या पावन कथेला. भक्तांनो, ही घटना आहे शेगावच्या त्या पवित्र भूमीतील. नागपंचमीचा सण अगदी तोंडावर आला होता. शेगावच्या एका रस्त्यावर अचानक एक खूप मोठा विषारी काळा नाग प्रकट झाला. त्याला पाहताच लोकांमध्ये घाबरट पसरली. लोक ओरडू लागले, नाग आला, नाग आला, पळा पळा पळा. माणसांचा निसर्ग असा आहे की जिथे भीती वाटते तिथे तो हिंसेचा मार्ग निवडतो. गावकऱ्यांनी त्या नागाला मारण्यासाठी लाठ्या, काठ्या आणि दगड उचलले. तो नागही गावकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अत्यंत क्रोध झाला. त्याने प्रचंड फणा उगारला आणि फुत्कारू लागला. परिस्थिती अशी झाली होती की जरा जरी कोणी पुढे पाऊल टाकले असते तर तो नाग दंश करणार होता. सर्वजण भीतीने आणि क्रोधाने थरथर कापत होते. अहिंसा आणि पूजा विसरून लोक त्या नागाचा जीव घेण्यासाठी सज्ज झाले होते. लोकांच्या हातातील काठ्या गळून पडल्या आणि तेवढ्यात तिथे साक्षात गजानन महाराज आगमन झाले. महाराजांनी गावकऱ्यांच्या हातात लाठ्या, काठ्या पाहिल्या आणि क्रुद्ध झालेल्या नागाला पाहिले. महाराजांच्या चेहऱ्यावर रागाऐवजी अपार करुणा होती. महाराजांनी गावकऱ्यांना थांबवले आणि मोठ्याने म्हणाले, थांबा, या निष्पाप जीवावर लाठ्या का चालवता? त्याने तुमचे काय बिघडवले आहे? गावकरी म्हणाले, महाराज, हा विषारी आहे. हा कोणाचा तरी जीव घेईल म्हणून आम्ही याला मारत आहोत. त्यावर महाराजांनी दिलेलं उत्तर म्हणजे साक्षात उपनिषदांचे सार होते. महाराज म्हणाले, अरे अज्ञानांनो, विष त्याच्या दातात नाही तर तुमच्या भीती आणि द्वेषात आहे. ज्या परमेश्वराने तुम्हाला रचले त्याच ईश्वराने या नागालाही रचले आहे. या नागामध्ये जो आत्मा आहे तोच आत्मा तुमच्यात आणि माझ्यात आहे. मग स्वतःच आत्म्याला मारण्यासाठी लाठी का उचलता? महाराजांचे हे विचार ऐकून गावकऱ्यांचे हात आपोआप खाली गळले. लोकांच्या मनातील भीती आणि हिंसा क्षणात विसरून गेली. भक्तांनो,
त्यानंतर घडलेला प्रसंग विस्मयकारक होता. गजानन महाराज त्या नागाच्या अगदी जवळ गेले. ज्या नागाला पाहून लोक पळत होते त्याच्यासमोर महाराज अगदी बालकासारखे बसले. महाराजांनी प्रेमाने हात पुढे केला. तो विशाल नाग जो काही क्षणांपूर्वी फणा काढून दंश करायला तयार होता तो अगदी शांत झाला. त्या नागाने आपली मान महाराजांच्या पायावर टेकवली. जणू काही तो आपल्या स्वामींच्या चरणी नतमस्तक होत होता. महाराजांनी अतिशय हळूवारपणे त्या नागाच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्याला शेतातील एका सुरक्षित बिळात जाण्याची आज्ञा दिली. तो नागही महाराजांना वंदन करून शांतपणे निघून गेला. गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यांना समजले की जेव्हा आपण सर्व प्राण्यांमध्ये ईश्वराचे रूप पाहतो तेव्हा जगातील कोणतीही हिंस्र शक्ती आपली वैरी राहत नाही. भक्तांनो, या नागपंचमीला गजानन महाराजांचा हा महासंदेश आपल्या हृदयात कोरून ठेवा. नागपंचमी म्हणजे केवळ एका दिवसाची पूजा नाही, तर सृष्टीतील प्रत्येक जीवाबद्दल, मग तो नाग असो, भटका कुत्रा असो, गाय असो वा पशुपक्षी असो, त्यांच्याबद्दल मनात दया आणि प्रेम बाळगणे. जेव्हा तुम्ही एखाद्या भुकेल्या प्राण्याला अन्न देता, एखाद्या दुःखी माणसाला मदत करता, तेव्हा तुम्ही थेट तुमच्या शेगावच्या रायाची, गजानन महाराजांची पूजा करत असता. सर्वभूती ईश्वर हीच गजानन महाराजांची सर्वात मोठी भक्ती आहे. भक्तांनो, या येणाऱ्या नागपंचमीला गजानन महाराजांच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता आणि भीती महाराजांच्या कृपेने दूर होईल. आपला हा शेगाव दरबार परिवार तुमच्या भक्तीमुळे दिवसेंदिवस मोठा होत आहे. जर तुम्हाला आजची ही नागपंचमी विशेष कथा आणि महाराजांचा हा महान संदेश आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच पूर्ण श्रद्धेने लिहा, हर हर महादेव आणि गणगण गणात भूते. हा पावन व्हिडिओ तुमच्या घरातील आणि मित्रपरिवारातील सर्व भक्तांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर मग पुन्हा भेटूया महाराजांच्या अशाच एका अलौकिक कथेत आणि विचारात. नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज की जय. गणगण गणात बोते.